एनडीए आघाडीला जे आहे ते मिळालेलं आहे, आपण जन्मोत्सवाला काय सांगाल, कशा पद्धतीने विश्लेषण कराल या सगळ्या? मी सुरुवातीला आपल्या सगळ्या माध्यमांचं आभार एवढ्यासाठी व्यक्त करतो की माध्यमांनी निवडणुकीच्या दरम्यान बिहारमधली परिस्थिती पाहिली आणि 11 तारखेला मतदान संपल्यानंतर आपण जे एक्झिट पोल दिलेत त्यामुळे आपल्याला बिहारमध्ये फिरताना पूर्ण कल्पना आली होती की बिहारमध्ये परत एकदा एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे। त्यामुळे आपण दिलेल्या एक्झिट पोल बद्दल मी सर्व माध्यमांचा सुरुवातीला आभार मानतो आणि देशातल्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरचा विश्वास, बिहारमध्ये झालेली विकास कामं, देशात चाललेली प्रगती, एकूण बिहारमध्ये गेल्या 7 ते 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने विकास झाला त्या विकासावर बिहारमधल्या मतदारांनी, जनतेने विश्वास ठेवला। विरोधकांनी कोणत्याही प्रकारचे आरोप केले तरी बिहारच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे। त्यामुळे असे आरोप करणं किती उचित आहे याचा विचार विरोधक यापुढे करतील आणि त्यामुळे त्याला अनेक गती मिळावी यासाठी एनडीएला प्रचंड बहुमत दिलेलं आहे। किंबहुना बहुमताकडे एनडीएची वाटचाल चाललेली आहे। भारतीय जनता पक्षाने 90 पेक्षा अधिक जागा जिंकून बिहारमध्ये क्रमांक 1 चा पक्ष अशी वाटचाल सुरू केलेली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या नेतृत्वात जनता दल युनायटेड या पक्षाची वाटचाल सुरू आहे आणि आता आपण जे माध्यमावर निकाल पाहतोय साधारणपणे 35 ते 40च्या आसपास राष्ट्रीय गठबंधनाला जागा मिळतील अशा प्रकारचं चित्र आपण माध्यमासकडे दाखवत आहे। त्यामुळं या देशातल्या जनतेने, बिहारच्या जनतेने एकूणच बिहारमधलं जंगलराज संपून टाकायचं ठरवलं होतं आणि विकासावर मतदान करायचं ठरवलं होतं। त्यामुळं तिथल्या जनतेने, तिथल्या मतदारांनी महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये एनडीएला घवघवीत यश दिलेलं आहे। याबद्दल मी बिहारच्या सर्व मतदारांचं, जनतेचं महाराष्ट्राच्या वतीने आणि सोलापूरकरांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्यालाही धन्यवाद देतो की आपण माध्यमाने जमिनीवर राहून जो एक्झिट पोल दाखवला त्या एक्झिट पोल नुसारच या बिहारच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत। यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद। संजय